राम राम मंडळी. काय म्हणते मार्केट? मार्केट आज वर जायला तयार आहे असं वाटतंय. काल युएस मार्केट्स पण बऱ्यापैकी वर होते. 1.33% टू 2.69%. युएस मध्ये नॅसडॅक असो, डाऊ जोन्स असो, S&P 500 असो, सगळेच इंडायसेस काल वर गेले होते आणि त्याचाच इम्पॅक्ट मला वाटतं इंडियन मार्केट्सवर पण आज होताना दिसत आहे. SGX निफ्टी इज अप बाय ऑलमोस्ट 150 पॉइंट्स. म्हणजे जवळपास 100-125 पॉईंटनी निफ्टी वर ओपन होण्याची शक्यता आहे असं सध्या मार्केट सांगत आहे आपल्याला. आता थोडंसं इकॉनॉमी बद्दल बोलूयात. मागच्या महिन्याचे मे महिन्याचे जर एक्सपोर्ट्सचे नंबर्स बघितले, जवळपास 15 ते 15.5% एक्सपोर्ट्सचे नंबर्स मागच्या महिन्यात मे महिन्यामध्ये वर गेलेले आहेत. $37 बिलियन, $37 बिलियन हे नंबर्स आहेत. परंतु इम्पोर्टचे नंबर सुद्धा बऱ्यापैकी वर गेलेले आहेत. इम्पोर्ट जो आहे मागच्या महिन्यासाठी टोटल इम्पोर्टची फिगर जर बघितली आपण तर $60 बिलियन, $60 बिलियन एवढे इम्पोर्ट्स राहिले. सो म्हणजे जो ट्रेड डेफिसिट आहे इंडियाचा तो 23 बिलियन पेक्षा जास्त झालेला आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी फिगर आहे मंथ वाईज ट्रेड डेफिसिट जर आपण बघितला तर. आता हे नंबर्स कशामुळे एवढे वाढत आहेत, इम्पोर्टचे नंबर कशामुळे वाढत आहेत? सगळ्यात मोठं कारण आहे ऑइल इम्पोर्ट्स. ऑइल इम्पोर्टचं जे बिल आहे ते जवळपास 30% आहे या पूर्ण $60 बिलियन. म्हणजे $18 बिलियन आपण फक्त आणि फक्त ऑइल इम्पोर्ट्स केलेले आहेत, जे मागच्या वर्षीच्या सेम महिन्याच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर 91% वर गेलेले आहेत. गोल्डचे इम्पोर्ट सुद्धा आपण बघितले तर जवळपास $5.5 बिलियन गोल्डचे इम्पोर्ट्स आहेत, $5.8 बिलियन. हा नंबर सुद्धा 759% वाढलेला आहे, 759% वाढलेला आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्सचे जर आपण इम्पोर्ट्स बघितले तर हा नंबर आहे $5.44 बिलियन. हा सुद्धा आकडा 28.50% वर गेलेला आहे. आणि कोलचे जे इम्पोर्ट्स आहेत, जे आपण आता शॉर्टेज पाहिलं इलेक्ट्रिसिटीचं, काय मेन कारण होतं कोल ची अवेलेबिलिटी. सो तिथे सुद्धा कोलचे इम्पोर्ट्स बऱ्यापैकी वाढलेले आहेत. $5.3 बिलियन इतके ते आहेत. 160%, 160% ते सुद्धा इथे वर गेलेले आहेत. आणि म्हणूनच जर ट्रेड डेफिसिटचा नंबर आपण बघितला आतापर्यंतचा हायेस्ट एव्हर ट्रेड डेफिसिटचा नंबर. व्हॉट इज ट्रेड डेफिसिट? एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ही जर फिगर निगेटिव्ह असेल तर त्याला डेफिसिट म्हणतात. ही जर फिगर पॉझिटिव्ह असेल म्हणजे एक्सपोर्ट जर जास्त झाले इम्पोर्ट पेक्षा तर त्याला सरप्लस म्हणतात. तर सध्या आपण ट्रेड डेफिसिटचा जो आकडा आहे आपला $23.30 बिलियन इतका आहे. आतापर्यंतचा हायेस्ट एव्हर हा नंबर आहे, विच इज नॉट अ पॉझिटिव्ह साईन. नॉर्मली करंट अकाउंट डेफिसिट वाढलं तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या करन्सी डेप्रिसिएशनच्या प्रमाणात होत असतो. आणि म्हणूनच इथे करन्सी थोडीशी डेप्रिशिएट होताना सुद्धा आपण पाहिलेली आहे. मेन कारण ट्रेड डेफिसिटचे नंबर्स वाढलेले आहेत. इंडियाचं मार्केट कॅप टू जीडीपी रेशो जर आपण बघितला तर 109% हा रेशो आहे. FY22 चे जीडीपीचे फिगर समोर आलेले आहेत. आणि म्हणून आता एस्टिमेट्स वापरण्याची गरज नाही, ऍक्च्युअल फिगर्स. आता बघूयात यावर्षी जर 8-8.5% जीडीपी वाढला सो त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकेल जर मार्केट कॉन्स्टंट राहिलं, टाइम करेक्शन मध्ये राहिलं किंवा मार्केट थोडंफार खाली गेलं तर. सो आता काय काय होतंय बघूयात आता आपण. बाकी डिजिटल पेमेंट्स बद्दल जर बोलायचं असेल, सध्या इंडियामध्ये टोटल डिजिटल पेमेंट्स म्हणजे हे जे आपण युपीआयच्या थ्रू, नेट बँकिंगच्या थ्रू, IMPSच्या थ्रू, NEFTच्या थ्रू, RTGSच्या थ्रू जे जे काही पेमेंट्स करतो त्यांना डिजिटल पेमेंट्स म्हणतात. आणि हे पेमेंट्सचा सध्याचा आकडा आहे $3 ट्रिलियन. आणि हा आकडा वाढून $10 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकेल बाय फायनान्शियल इयर 26. सो मला वाटतं नेक्स्ट 4 वर्षामध्ये एवढी जर हे नंबर वाढला तर डेफिनेटली आपल्या जीडीपी साठी हे फार चांगलं राहील. कुठलाही सेल जर रिपोर्ट होत असेल, व्हाईट मध्ये त्याचं पेमेंट होत असेल तर बऱ्यापैकी चांगलं टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन पण गव्हर्नमेंटचे इथे होऊ शकतं. आणि म्हणूनच जरी तुम्हाला वाटत असेल की जीडीपी इतका ग्रो झालेला नाहीये तरी सुद्धा जीएसटीचे नंबर्स वर का जात आहेत? कारण अकाउंटेबिलिटी येते. पेमेंट्स, व्हाईट पेमेंट्स म्हणजे बँकिंग टू बँकिंग, नेट बँकिंग म्हणा किंवा डिजिटल पेमेंट्स म्हणा, हे वाढताना दिसत आहेत. आणि म्हणूनच या गोष्टी अजून जास्तीत जास्त रिपोर्ट केल्या जातील आणि त्याच्या प्रमाणामध्ये इव्हन टॅक्स रेव्हेन्यू सुद्धा गव्हर्नमेंटचे वाढतील. आणि होपफुली आपण आशा करूयात की वाढलेल्या टॅक्स रेव्हेन्यूमुळे आपल्याला काही बेनिफिट्स फ्युएल प्राइसेसवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मिळतील, अशी आपण आशा करायला काहीच हरकत नाहीये. आता गव्हर्नमेंटनी जे हे मध्ये मेजर्स घेतले होते, जसे की व्हीटचे म्हणजे गव्हाच्या एक्सपोर्ट्सवर बॅन, शुगरच्या एक्सपोर्ट्सवर एका लेवल नंतर बॅन, किंवा राईसच्या एक्सपोर्ट्सवर सुद्धा बॅन बद्दल गोष्टी झाल्या होत्या.
प्लस जे नॉर्मल मॉन्सून बेटर दॅन नॉर्मल मॉन्सून होणार आहे अशी प्रेडिक्शन्स आहेत IMDचे, या सगळ्यांमुळे प्राइसेस ऑफ दीज कमोडिटीज ज्या आहेत त्या खाली गेलेल्या आहेत. व्हीट असू, राईस असू किंवा शुगर असू. सो ही एक आपल्याला इन्फ्लेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला वाटतंय. आता क्रूड ऑइल बद्दल बोलूयात. $118 पर बॅरल ही सध्या क्रूड ऑइलची प्राइस आहे ब्रेंट क्रूडची. आणि काल ओपेकच्या ज्या कंट्रीज आहेत ओपेक प्लस त्यांनी अग्री केलेला आहे की पर डे ते 6 लाख बॅरल्स अजून एक्स्ट्रा प्रोडक्शन करणार आहेत. 6 लाख बॅरल्स पर डे. सो आय थिंक कुठे ना कुठे सप्लाय जर वाढताना आपल्याला अजून दिसला, सो दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. सो याच्यामुळे $3-1 प्राइसेस खाली आल्या, परत त्या थोड्याफार वर गेल्या. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी तुम्हाला जसं 1-2 दिवसांपूर्वी आपण बोललो होतो की रशियाकडून ऑइलचं इम्पोर्ट आपण बऱ्यापैकी वाढत आहे. आपलं जवळपास 20-25% जे ऑइल इम्पोर्ट सध्या आपण करत आहोत ते रशियाकडून करत आहोत. $30-35 पर बॅरल एवढा आपल्याला त्याच्यावर डिस्काउंट मिळत आहे. सो डेफिनेटली आपल्यासाठी ते फार चांगली गोष्ट आहे. सो आता हे जे या ऑइल इम्पोर्ट आपण रशियाकडून करतोय ह्याच्यामुळे जे फिनिश प्रॉडक्ट्स बनवले जातात त्या रॉ मटेरियल क्रूड एज अ रॉ मटेरियल जिथे आपण यूज करतो, सो त्या प्रॉडक्ट्सवर सँक्शन येण्याची शक्यता आहे डेव्हलप वर्ल्ड कडून किंवा वेस्टर्न वर्ल्ड कडून. अजून तसे काही इंडिकेशन्स त्यांनी डायरेक्ट दिलेले नाहीयेत, पण ही एक रिस्क आहे असं खूप साऱ्या लोकांना वाटतंय. आता बघूयात ह्या रिस्कला आपण कसं मिटिगेट करतो ते. आता आज नेक्स्ट न्यूज आहे कंपनी स्पेसिफिक. अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीने इन नेक्स्ट 3 इयर्स जवळपास 12,900 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचं ठरवलेलं आहे टू एक्सपांड दी कॅपॅसिटी, प्रोडक्शन कॅपॅसिटी, सिमेंटचे प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवण्याचं. 20 मिलियन टन पर ॲनम एवढी ते कॅपॅसिटी अजून वाढवणार आहेत पर ॲनमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी हा नंबर सांगतोय. सो जवळपास 150-160 मिलियन टन पर ॲनमची त्यांची कॅपॅसिटी होऊन जाईल. सो आय थिंक दिस इज ऑलरेडी ते मार्केट लीडर आहेतच आहेत. प्लस या मार्केटमध्ये जिथे होलसिमचा स्टेक अडानी ग्रुपने विकत घेतलेला आहे, सो डेफिनेटली एक अग्रेसिव्ह प्लेअर या मार्केटमध्ये एंट्री करताना आपण पाहिलेला आहे. सो त्या कॉम्पिटिशनसाठी रेडी होऊन अजून अग्रेसिव्हनेस इव्हन अल्ट्राटेक सिमेंटने सुद्धा इथे घेतलेला आहे असं दिसतंय. ऍक्सिस बँकचे चीफ इकॉनॉमिस्टचं एक प्रेडिक्शन आलेलं आहे. ते म्हणतात की रेपो रेट जे असतील बाय दिस फायनान्शियल इयर 31 मार्च 2023 हे जो रेपो रेट असेल तो जवळपास 5.75% पर्यंत वर गेलेला असेल. सो एक्सपेक्टेशन ऑलरेडी आपली 1.15% ची आहे रेट हाईकची, बिकॉज कोविडमध्ये तेवढं रेट कट्स आपण घेतले होते, आरबीआयने दिले होते ते. सो ते तर ते रिकव्हर करणार आहे माहित होतं, पण त्याच्यावरही 50 बेसिस पॉइंट्स रेट हाईक जाऊ शकते असं या इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे. आय विल नॉट बी सरप्राईज जर हे खरं झालं तर. आता थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज बोलूया बद्दल आपण इथे कव्हर करूयात. सो बँक्स जे असतात ना त्या एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतात ना त्यांना सुद्धा पैसे लेंड करतात आणि या एनबीएफसी पुढे जाऊन अजून स्वतः लेंडिंग करतात. सो एक शॅडो बँकिंग म्हणलं जातं एनबीएफसीजला. सो जो अग्रेसिव्हनेस एनबीएफसीज मध्ये असतो तेवढा अग्रेसिव्हनेस बँक्स घेत नाहीत. सो डेफिनेटली जर बँक्स एनबीएफसीजला जास्त लेंड करत असतील, ही बुक जवळपास 10,50,000 कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. 10% ही इयर ऑन इयर इन्क्रीज झालेली आहे. सो इट मीन्स की थिंग्स आर इम्प्रूव्हिंग फॉर एनबीएफसी सेक्टर आणि डिमांड जी आहे लोन्सची ती सुद्धा इथे वाढताना दिसत आहे आणि त्या डिमांडला सर्व करण्यासाठी एनबीएफसीज आर बिकमिंग मोर अँड मोर अग्रेसिव्ह आणि तसंच या लेंडिंग मधून आपल्याला कळते. सो इन अ वे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इज नॉर्मल होताना बऱ्यापैकी चांगली दिसत आहे. इव्हन आता ग्रोथचे नंबर्स पण समोर येत आहेत. हे म्हणजे बँकांनी ह्यांना जास्त लोन देणं हे त्याचंच एक दर्शक आहे आपल्याला असं मला वाटतंय. आता म्युच्युअल फंड्स मध्ये डेटचे जे एक्सपोजर असतात तिथे सुद्धा एनबीएफसीजला लेंडिंग वाढताना दिसत आहे. मार्च क्वार्टरचे जे नंबर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 14-14.5% ग्रोथ झालेली आहे की म्युच्युअल फंड्सनी सुद्धा एनबीएफसीच्या पेपर्समध्ये सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. हा आकडा सुद्धा 1,70,000 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे 10,50,000 कोटी रुपये बँकांनी दिलेले आहेत. 10% ग्रोथ तिथे झालेली आहे आणि इथे 1,70,000 कोटी रुपये म्युच्युअल फंड्स कडून सुद्धा डेट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट्स केले गेलेले आहेत एनबीएफसीच्या. सो इथे सुद्धा 14.30% ग्रोथ झालेली आहे. सो हे सगळ्या गोष्टी हेच एक सूचक म्हणजे सूचक नोट आपल्याला समोर येते आणि ती काय आहे की आय थिंक ग्रोथ इज कमिंग बॅक. सो दॅट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन.
आता दीपक नायट्राइटच्या कंपनीबद्दल बोलूयात. काल GIDC, जसं आपलं MIDC असतं तसं गुजरातचं GIDC असतं, इथल्या एका प्लांटमध्ये आग लागली, बऱ्यापैकी मोठी आग लागली आणि बऱ्यापैकी नुकसान कंपनीचं झालेलं आहे. सो मी काल आमच्या आपल्या परिमल आडे या चॅनलवर एक सायकोलॉजी ऑफ मनी नावाची बुकचे रिव्ह्यू सुरू केलेले आहे. त्यातलं सेकंड चॅप्टर लक अँड रिस्क, त्याच्यामध्ये रिस्कच्या कॉम्पोनंट बद्दल मी बोललो होतो. तर तोच हा रिस्क रिलेटेड एपिसोड दीपक नायट्राइट बरोबर झालेला आहे असं आपल्याला इथे दिसतंय. सो डेफिनेटली इट इज गोइंग टू बी अ निगेटिव्ह न्यूज इन द शॉर्ट थिंग. बघूयात आता त्याचे किती इन्शुरन्स मिळतो, काय मिळतो, हे सगळं बघावं लागेल आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जी रिस्क आहे ना स्पेशालिटी केमिकल्स बरोबर, जी चायनानी बॅन केलं स्पेशालिटी केमिकलचं प्रोडक्शन, काय होतं ती, मला वाटतं या रिस्क आता इथं प्ले आउट होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच अर्निंग विजिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू नी आय एम नॉट एबल टू सी धिस सेक्टर बियॉन्ड 2025 ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू नी खूप जबरदस्त. सो दॅट इज अ रिस्क आय फील स्पेशालिटी केमिकल सेक्टर जे आहे ते इथं कॅरी करतंय. आता इंडिया इनकॉर्पोरेटेड म्हणजे टोटल इंडिया कॉर्पोरेट जे आहेत त्यांचे रिझल्ट बाहेर आलेले आहेत आणि रिझल्ट हॅव गॉन अप बाय 28% इन द मार्च क्वार्टर. आणि ह्याच्यामध्ये मेजर शेअर जो होता तो बँकिंग सेक्टरचा होता. जी ग्रोथ आपण इथे बघितली आहे ती बँकिंग सेक्टरनी दिलेली आहे. बँकिंग, IT आणि रिफायनरीज या 3 सेक्टरनी मिळून जवळपास 41% प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन मागच्या क्वार्टरमध्ये केलेले आहेत. सो होपफुली आपण आशा करूयात की असेच चांगले दिवस पुढे सुद्धा कंटिन्यू होतील. दो हे फायनान्शियल इयर थोडंसं चॅलेंजिंग असण्याची शक्यता आहे बिकॉज ऑफ द जिओपॉलिटिकल टेन्शन्स, युक्रेन रशिया बद्दल मी बोलतोय, आणि प्लस त्याचाच इम्पॅक्ट क्रूड ऑइल वाढण्यामुळे आणि ग्लोबल सप्लाय चेन कुठे ना कुठे इफेक्ट झाल्यामुळे डेफिनेटली सम वेट म्हणजे हे हेवी वेट त्याच्यावर राहील आपल्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर. बट आय थिंक पॉझिटिव्हिटी विल बी देअर. सो आशा करूयात की मार्केट चांगले ऍटलिस्ट नंबर्स जे आहेत कॉर्पोरेटचे ते चांगले राहतील अँड स्लो डाऊन विल बी लिटल मिनिमल कम्पेअर्ड टू जे वर्ल्ड स्लो डाऊन बद्दल आपण बोलत आहोत इथे. सो मी आशा करतो मित्रांनो की आजचा सुद्धा एपिसोड तुम्हाला लोकांना आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मराठी हा प्रोमो कोड यूज करा. 45% डिस्काउंट आमच्या मॉडेल पोर्टफोलिओजवर तुम्हाला मिळेल. फक्त 5,500 रुपयामध्ये तुम्ही 11 मॉडेल पोर्टफोलिओज सबस्क्राईब करू शकाल आमच्या वेबसाईट investtajna.in वर. आशा करतो तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्याल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.